आजच्या आपल्या चर्चेची सुरुवात आपण गडचिरोलीतल्या एका छोट्या बातमीने करूया. ही बातमी वरवर पाहता खूप साधी वाटू शकते, पण अनेकदा अशाच छोट्या घटनांमधनं नाही का मोठ्या गोष्टींचे धागेदोरे सापडतात. आपल्याकडे एक स्रोत आहे जो एका सेवाभावी कार्यक्रमाबद्दल माहिती देतो, पण आम्ही विचार केला की ह्या एका बातमीच्या आधारे आपण महाराष्ट्रातील ग्रामीण पत्रकारितेच्या म्हणजे एका मोठ्या आणि गुंतागुंतीच्या जगाचा आढावा घेऊ शकतो का. तर आजची आपली मोहीम हीच आहे, एका सकारात्मक घटनेपासून सुरुवात करायची आहे आणि मग ग्रामीण पत्रकारितेसमोरील आव्हानं, तिचं बदलतं स्वरूप आणि भविष्य यावर एक सखोल नजर टाकायची. युवा ग्रामीण पत्रकार संघटना गडचिरोलीतर्फे अहेरी इथल्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळं आणि बिस्किटं वाटण्यात आली. आता हा एक अगदी साधा सरळ मांडायचा होता. हे सगळं झालं पत्रकार दिनाच्या निमित्ताने. एक्झॅक्टली. म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 214व्या जयंती दिनी. आता पत्रकार दिन साजरा करण्याचे अनेक प्रस्थापित मार्ग आहेत. हा मार्ग थेट जांभेकरांच्या मूळ विचारांशी जोडलेला आहे. आपण अनेकदा जांभेकरांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखतो, पण हे विसरतो की त्यांनी दर्पण का सुरू केलं होतं. त्यांचा उद्देश फक्त बातम्या देणं नव्हता, तर समाजाला शहाणं करणं, लोकांच्या समस्यांना वाचा फोडणं आणि ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणं हा होता. तो एक सामाजिक सुधारणेचा ध्यास होता. म्हणजे त्यांचं मूळ उद्देश समाजसेवा होता. नक्कीच, पत्रकारिता हे त्या समाजसेवेचं माध्यम होतं. आज 200 वर्षांनंतर गडचिरोलीतले हे तरुण पत्रकार जेव्हा पुरस्कार सोहळे किंवा भाषणं टाळून थेट रुग्णांपर्यंत पोहोचतात, तेव्हा ते जांभेकरांचा फक्त फोटो लावत नाहीत, तर त्यांच्या विचारांना कृतीत उतरवतायत. ते दाखवून देतात की पत्रकारितेचं नातं शेवटी माणसांशी आहे, फक्त बातम्यांशी नाही. आणि या आयोजकांच्या नावातही काहीतरी दडले असं वाटतं, युवा ग्रामीण पत्रकार संघटना. यातले युवा आणि ग्रामीण हे दोन शब्द खूप बोलके आहेत. हो, अगदी. युवा हा शब्द दर्शवतो की ही एक नवीन पिढी आहे ज्यात ऊर्जा आहे आणि पत्रकारितेकडे फक्त नोकरी म्हणून न पाहता एक सामाजिक जबाबदारी म्हणून पाहण्याची दृष्टी आहे. आणि ग्रामीण हा शब्द तर या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे. हे पत्रकार शहरात बसून ग्रामीण भागाचं रिपोर्टिंग करत नाहीत, ते तिथे राहतात, तिथल्या समस्या रोज अनुभवतात. बरोबर. त्यामुळे त्यांची कृती अधिक प्रामाणिक आणि जमिनीवरची वाटते. आणि जिल्हाध्यक्ष श्री मधुकर गोंगले यांची प्रत्यक्ष उपस्थिती हे दाखवते की हा काही 4 मित्रांनी एकत्र येऊन केलेला कार्यक्रम नाही, तर एका संघटनेने विचारपूर्वक उचललेलं ते पाऊल आहे. तर गडचिरोलीतलं हे खूप आशादायक आणि सकारात्मक चित्र आहे. एका ऐतिहासिक वारशाला वर्तमानातल्या सामाजिक कृतीशी जोडण्याचा हा एक उत्तम प्रयत्न आहे. पण ही झाली नाण्याची एक बाजू. ग्रामीण पत्रकारितेची एक दुसरी, तितकीच खरी आणि जास्त खडतर बाजूही आहे, नाही का. अगदी. आणि त्या दुसऱ्या बाजूकडे पाहिल्याशिवाय आपल्याला पूर्ण चित्र दिसणार नाही. गडचिरोलीतले हे पत्रकार फळं वाटत असताना महाराष्ट्राच्या इतर अनेक भागांत ग्रामीण पत्रकारांना आपले जीव मुठीत धरून काम करावं लागतं.